आज वसईहून पुण्याला शिफ्ट होऊन जवळपास 2 वर्ष झालेत. पण वसईला जायचा जेव्हा जेव्हा टॉपिक निघतो ना, तेव्हा मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आनंद होतो. आज काही कामानिमित्ताने मी आणि माझा मित्र सुमित आम्ही वसईला निघतोय. आणि वसईला आम्ही आज दिवसभरात जी जी भटकंती करणार आहे ती तुम्हाला सगळी मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर चला जाऊया वसईला. सकाळचे 6 वाजलेत. एका छोट्याशा रोड ट्रिपला निघालोय आम्ही. छोटीशी म्हणजे आम्ही जातोय आमच्या आवडत्या वसईला. बऱ्याच वेळेस डिस्कशन व्हायचं, त्यावेळेस मी नेहमी वसईबद्दल खूप काही गोष्टी सुमितला सांगायचो आणि सुमितला सुद्धा एक्साइटमेंट होती की त्याला सुद्धा वसई बघायचं होतं. आणि या सगळ्या गोष्टी चालू असताना आम्हाला एक प्रोजेक्ट मिळाला शूट करायला आणि आम्ही आज तो प्रोजेक्ट शूट करायला जातोय. मी स्वतः 1.5-2 वर्षानंतर वसईला जातोय. आजचं दिवसभराचं शेड्यूल असं आहे की अगोदर जाऊन आम्ही शूट करणार आहे तो प्रोजेक्ट आणि प्रोजेक्ट झाल्यानंतर मग सुमितला संपूर्ण वसई फिरायला घेऊन जाणार आहे. आणि वसई सगळं फिरून झाल्यानंतर वसईला आम्ही जिकडे जिकडे फिरणार आहे, जे जे खाणार आहे, ज्या ज्या गोष्टी आम्ही करणार आहे त्या सगळ्या तुम्हाला आम्ही ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. सकाळी सकाळी मस्त या प्रसन्न वातावरणात मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने प्रवास करायची मजा म्हणजे काही औरच. या वातावरणाचा मस्त आनंद घेत आम्ही पोहोचलो लोणावळ्यात, माझ्या सगळ्यात आवडत्या पॉइंटला. तर आता जवळपास 7:15 झालेत आणि आम्ही आता पोचलोय लोणावळ्याला. तर लोणावळ्याला मी ज्या ज्या वेळेस मुंबईला जातो तर लोणावळ्यातलं माझं जे फेवरेट ठिकाण आहे, एका तलावाच्या शेजारी आम्ही बराच वेळ तिकडे स्पेंड करत असतो आणि छान कॉफी वगैरे घेत असतो. तर मी आता सुमितला घेऊन त्या ठिकाणी जातो आहे. थोडा वेळ थांबू तिकडे, कॉफी वगैरे घेऊ आणि त्यानंतर पुढचा प्रवास चालू करू. तर हा तुमचा जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि लोणावळा सिटी. आणि लोणावळा सिटीमध्ये हा समोर जो तुम्हाला दिसतोय हा आहे खंडाळा तलाव, जिकडे आपण आता जातोय कॉफी प्यायला. हा तो स्पॉट आहे आणि हा खंडाळा तलाव आहे. समोर जर तुम्ही बघाल तर मस्त असे डोंगर वगैरे दिसत आहे आणि या ठिकाणी बसून प्रत्येक वेळेस मस्त छान टाईम स्पेंड करता येतो. इकडे बऱ्याच वेळेस मी मुंबईला जात असताना थांबतो. तर आता सुमित आणि मी आलो आहे, तर थोडा वेळ कॉफी वगैरे घेऊ आणि त्यानंतर पुढचा प्रवास चालू करू. इकडे सकाळी सकाळी मस्त असे या तलावावर पक्षी वगैरे आलेले असतात. समोर तुम्हाला दिसत असेल लांबवर छान पाण्याचा वगैरे आवाज असतो आणि मस्त हवा वगैरे असते. तर त्यामुळे बसायला खूप छान वाटतं आणि जो सकाळचा टाईम असतो तो खूप सुंदररित्या इकडे स्पेंड केला जातो. हे सुंदर सकाळचं वातावरण आणि त्यामध्ये हा खंडाळा तलाव, त्यामुळे या चहाच्या कार्यक्रमाला मात्र जरा उशीर झाला आणि हा 3 तासाचा प्रवास 6 तासांमध्ये उरकून 11:15च्या सुमारास आम्ही वसईमध्ये पोहोचलो. आणि फायनली आपण वसईमध्ये एंट्री केली आहे. आपण ज्या ब्रिजने जातोय हा नायगाव ब्रिज आहे आणि हा 2-2.5 वर्ष अगोदरच आता चालू झाला आहे, ज्या ब्रिजमुळे आपण डिरेक्टली नायगावमध्ये एंट्री करतो. हा रोड प्रत्येक वसईकराचा आवडता रोड आहे. हा उमेळा रोड आहे. आपण ज्या ब्रिजने आलो तो नायगाव ब्रिज आहे, जिकडून आपण नायगाव ईस्टमधून नायगाव वेस्ट म्हणजे वसई वेस्टमधून येतो. सगळ्यात अगोदर तर मी आता जातो आहे ते म्हणजे जे शूट करणार आपण, तर ते तिकडे जाऊन ते शूट अगोदर आपल्याला वाइंड अप करायचं आहे. शूट झाल्यानंतर मग आपण जाणार आहोत ते म्हणजे वसई दर्शन करायला आणि वसईचे स्पॉट फिरायला. रस्त्याच्या दोनही साईडला असलेल्या सुंदर झाडांच्या सावलींमधून सुमितला वसईची ओळख करून देत आम्ही थेट पोचलो वसई गावात. वसई म्हटलं म्हणजे निरनिराळ्या प्रकारच्या जाती, जमाती, रूढी, परंपरा, सण आणि खास करून इकडचे असलेले पदार्थ. पण या सगळ्यांना जर कोणती गोष्ट एकत्र आणत असेल तर ती म्हणजे इकडचे मसाले. वसईमधील काही महिलांनी मिळून सुरू केलेला एक छोटासा गृहउद्योग. या मसाल्यांची चव अतिशय सुंदर आहे. या मसाल्यांची बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून हे सगळं शूट करून, यांच्या फॅक्टरीला व्हिजिट करून आणि यांच्याशी गप्पा करून आमचे जवळपास 2 ते 3 तास गेले. आणि त्यानंतर मी सुमितला वसईमधल्या एका सुंदर आणि चमचमीत रिसॉर्टला मासे खायला घेऊन गेलो. फायनली त्यांनी एका रेस्टॉरंटमध्ये आणलंय. वसईतलं बेस्ट सी फूड रेस्टॉरंट आहे, त्याचं नाव आहे कोकम सी फूड. या रेस्टॉरंटमध्ये खायला आलोय. मी बोंबील फ्राय ऑर्डर केलंय. सो बोंबील फ्राय तर आलंय. मला प्रचंड भूक लागली आणि मी याच्यावर ताव मारणार आहे. सो मला ताव मारू दे आता, आपण थोड्या वेळात भेटूया. पण बोंबील हे असले पहिल्यांदा खाल्लंय. त्यातली जी टेस्ट खूप जेन्युइन आहे, जसं आत्मच फील होतं की मी घरी बसलो घरच्या याच्याने खातोय. आणि मग काय, सुमितने एक एक ऑर्डर करत जेवणावर तुटून पडला.
आणि मस्त पोटभर जेवण करून काही वेळेनंतर आम्ही या रेस्टॉरंटचा निरोप घेतला. मित्रांनो, वसई म्हटलं म्हणजे समुद्रकिनारा आणि समुद्रकिनारा म्हटला म्हणजे मासे. वसईचं जर सगळ्यात काही जर फेमस असेल तर ते म्हणजे इकडची मच्छी करता आपण इकडच्या एका नवीन आउटलेटला आज व्हिजिट केलेलं आहे, ज्याचं नाव आहे ते म्हणजे फ्रेश फिश. आणि त्यांची ही जी अनोखी पद्धत आहे मासे साठवून ठेवण्याची किंवा मासे सेल करण्याची, त्यांचं जे आउटलेट आहे आपण त्याला व्हिजिट करू आणि तुम्हाला दाखवतो की ते काय आहे नक्की. चला. हम लोग में डिफरेंस ये है कि कोल्ड स्टोरेज में फ्रीज़र में एक सर्टेन टेम्परेचर में डालेंगे और मीट को फ्रीज़ करते. हम लोग इसको आइस में रखते हैं. आइस में मच्छी फ्रीज़ नहीं होता है तो हमेशा फ्रेश रहता है, तो हम लोग उसको बर्फ़ के अंदर स्टोर करके रखते हैं. और यहाँ पर ऑरेंज है, मिंट लीव्स है, ये सब आप जब भी अंदर आओगे यहाँ पर कभी भी आपको मच्छी का स्मेल नहीं आएगा. तो यहाँ पर आप जब भी आओगे आपको हमेशा 24/7 हाइजीन मेंटेन रहेगा. और बाकी सब कुछ अवेलेबल है हम लोग के पास. ऑल टाइप्स ऑफ सी फूड्स और कटिंग, क्लीनिंग, डिलीवरी सब अवेलेबल है यहाँ पे. और ज़ीरो इन्वेंट्री मॉडल है हम लोग का. स्टॉक होल्ड करके नहीं रखते, डायरेक्ट बोट से तुम्हारे प्लेट तक. आणि मग आम्ही निघालो वसईमधील असलेल्या एका मुख्य आणि ऐतिहासिक ठिकाणी म्हणजेच आपल्या वसई किल्ल्याला. वसई किल्ल्यात घुसलेला बिबटा आता 48 तास झाले तरी वन विभागाच्या हाती लागलेला नाही. काही दिवसांपासून वसई किल्ल्यामध्ये बिबट्यांचा संचार होता आणि त्यामुळे वन अधिकाऱ्यांनी संपूर्ण किल्ल्यामध्ये सापळा लावलेला होता आणि म्हणून वसई किल्ल्यामध्ये प्रवेश न मिळताच आम्हाला बाहेरूनच परतावं लागलं. महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये असलेला एक भुईकोट किल्ला म्हणजेच वसई किल्ला. 3 बाजूने समुद्र दलदलीने वेढलेला आणि एका बाजूने वसई गावाकडे उघडणारा अशी या किल्ल्याची रचना आहे. किल्ल्याला 2 मुख्य प्रवेशद्वार असून एक जमिनीच्या म्हणजेच गावाच्या दिशेकडे आणि दुसरं बंदराच्या दिशेकडे उघडतं. किल्ल्याच्या चोहूबाजूने पूर्वी तट होते आणि तटाची उंची 30 फुटांच्या वर होती आणि असा हा समुद्राच्या शेजारी अगदी दिमाखात उभा असलेला वसई किल्ला. वसईमध्ये बेकरी आयटम खूप छान मिळतात, त्यामुळे सुमितला घेऊन वसईमधल्या माझ्या आवडत्या बेकरीकडे मी निघालो. वसईतल्या आपण इकडच्या फेमस बेकरीला आलोय, जी आमच्या सगळ्यांची खूप फेवरेट आहे. ती आहे फ्रेंडशिप बेकरी. ही खूप लेट नाईट पर्यंत चालू असते आणि इकडे स्पेशली प्लम केक आहेत, त्यानंतर जे पण बेकरी प्रोडक्ट्स आहेत तर त्या अतिशय मस्त मिळतात, सुंदर मिळतात. मी जेव्हा वसईला येतो तेव्हा माझ्या सगळ्या मित्रांकरता इकडून केक आणि पॅटीस वगैरे घेऊन जात असतो. तर चला आपले तर इकडे कळंब रस्त्यावर मी आता सुमितला भार्गव भुजिंगला घेऊन आलो होतो, जिकडे भुजिंग फेमस आहे. भुजिंगचे पण बरेचसे प्रकार आहे. पोह्यातलं भुजिंग, त्याच्यानंतर काही भुजिंग असतात जे आपल्याला कोलवर भाजून देतात. मित्रांनो, अप्रतिम आहे. मी आपण मला पहिल्या असं वाटलं भुजिंग म्हणजे काय असेल, बार्बिक्यू असेल, कारण बाहेर बार्बिक्यू सारखंच दिसलं, पण हे बार्बिक्यूपेक्षा वेगळं आहे. म्हणजे बार्बिक्यूने आपण जे चाप खातो ना, चाप आणि बार्बिक्यूचा मधला काहीतरी प्रकार आहे. यातले जे स्पायसेस म्हणतो ते वेगळेच काहीतरी, म्हणजे असे टेस्ट नाही मिळत कुठे. आणि खरंच पहिल्यांदाच खाल्लं आहे मी. सो मी तर म्हणत नक्कीच तुम्ही वसईला आलात, भुजिंग नाही खाल्लं, ते म्हणतात ना वसईला भुजिंग नाही खाल्ले म्हणजे तुम्ही काय केलं वसईला येऊन, ते नक्कीच खरं आहे. तुम्ही वसईमध्ये कोणतं भुजिंग ट्राय केलेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेलं भुजिंग मला कमेंटमध्ये कळवा. आणि या सगळ्या दिवसभराच्या भटकंतीनंतर आता मात्र गरज होती एका नितांत शांततेची. त्यामुळे प्रत्येक वसईकराचं आवडतं आणि विकेंड स्पेशल ठिकाण म्हणजेच वसईचे समुद्र किनारे, आम्ही त्यांच्या दिशेने धाव घेतली. मित्रांनो, वसईची जी सुंदरता वाढत असेल तर त्यामागचे कारण आहे वसईचे स्वच्छ आणि सुंदर असलेले लांब पसरलेले समुद्र किनारे. वसईला बऱ्याच प्रकारचे समुद्र किनारे लाभलेत, जसे की सुरुची, कळंब, राजोडी, नागाव. त्यापैकी राजोडी एक बीच आहे. मी इकडे आता जी गाडी पार्क केली तर त्या गाडीच्या रस्त्याच्या मागे बरेचसे हॉटेल्स आहेत, रिसॉर्ट्स आहेत, जिकडे तुम्ही येऊन एन्जॉय करू शकतात, स्टे करू शकतात. बरेचसे सी फूड करता जे हॉटेल्स आहेत ते खूप फेमस आहे. इकडे येऊन तुम्ही सी फूडचा आनंद घेऊ शकतात. आता माझ्या मागे तर एक सुंदर असा सनसेट होतो आहे, जो एन्जॉय करायला मी आता बीचवर जातो आहे. आणि हे झाल्यानंतर आपण आता परतीचा प्रवास चालू करणार आहे, तो म्हणजे पुण्याचा.